रिमार्क बघतोय बघा. आधी काही रिमार्क आपले बघून झालेत. आता पुढचा रिमार्क आहे ए बार, बी बार आणि सी बार हे 3 नॉन झिरो व्हेक्टर्स आहेत. ए बार, बी बार आणि सी बार हे 3 व्हेक्टर्स आहेत. तर ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार आपण काय केलं, ए बार आणि बी बार आणि सी बार याच्यामध्ये आधी बी बार आणि सी बारची बेरीज केली. बी बार प्लस सी बार केलं, एक व्हेक्टर मिळेल. त्याचा आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे ए बारशी. तर हे एक्झाम्पल सोडवताना आपण असं करणार बघा. ए बार क्रॉस बी बार म्हणजे साधा गणिताचा नियम लावायचा. ए बार क्रॉस एकदा बी बारला लिहायचं आणि एकदा सी बारला लिहायचं. सो ए बार क्रॉस बी बार मधलं साइन मध्ये आलं आणि परत ए बार क्रॉस सी बार. सो दिस इज कॉल्ड लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याला आपण काय म्हणणार आहे, तर लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. तर हेच उलट करायचंय. सेकंड बी बार प्लस सी बार आणि मग क्रॉस ए बार नंतर लिहिलं आपण. तर हे कसं होतं, तर सेम तसंच हे क्रॉस ए बार एकदा बी बारला लावायचं एकदा सी बारला लावायचं. सो दिस इज बी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस ए बार. याला आपण म्हणणार राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा कुठला आहे, लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे म्हणजे हा राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. मग एक्झाम्पल सोडवताना आपल्याला हे उपयोगी पडतं की कुठला व्हेक्टर कुठं कसा क्रॉस प्रॉडक्ट मध्ये जातो. याची ऑर्डर बदलायची नाही. का, तर क्रॉस प्रॉडक्ट कम्युटेटिव्ह नाही. आपण बघितलं की ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार हे 2 वेगवेगळे व्हेक्टर आहेत. आत्ताच आपण बघितलं होतं की ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार मध्ये मायनसचा फरक पडतोय ना, म्हणजे हे 2 व्हेक्टर कम्युटेटिव्ह नाही. तसं डॉट प्रॉडक्ट काय होतो, ए बार डॉट बी बार असेल तर इक्वल टू बी बार डॉट ए बार. म्हणजे एक्झाम्पल सोडवताना याच्या जागेवर हे रिप्लेस करता येतं किंवा याच्या जागेवर हे रिप्लेस करता येतं. तसं जर याची रिप्लेसमेंट करायची म्हटली तर आपल्याला या मायनस साइनचा उपयोग करायला लागतो. त्यामुळं डॉट प्रॉडक्ट कम्युटेटिव्ह आहे पण क्रॉस प्रॉडक्ट कम्युटेटिव्ह नाही. त्यामुळं या दोघांची जागा बदलायची नाही. हा लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला, हा राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला. याचा पुढचा रिमार्क आहे आपला की ए बार आणि बी बार हे 2 व्हेक्टर्स असतील आणि एम आणि एन हे 2 स्केलर्स असतील. ए बार आणि बी बार 2 व्हेक्टर्स आहेत आणि एम आणि एन हे 2 स्केलर्स आहेत. तर आपल्याला हे असं लिहिता येतं बघा, एम इंटू ए बार क्रॉस बी बार म्हणजे ए बार क्रॉस बी बार आधी केलं आणि त्याला एका एम या स्केलरनी गुणलं. तर ही मल्टिप्लिकेशन आपल्याला कशी लिहिता येते, तर एम इंटू ए बार क्रॉस बी बार किंवा ए बार क्रॉस एम इंटू बी बार. या सगळ्या व्हेक्टरची व्हॅल्यू सेमच येते, सेम व्हेक्टर येतो. इथं काय केलं तुम्ही, तर ए बारला आधी एम नी गुणलं आणि मग त्याचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला बी बारशी. तर इथं काय केलं, एम ने आधी बी बारला गुणलं आणि मग त्याचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला ए बारशी. तर या तिन्हीच्या व्हॅल्यू काय असतात, तर सेम असतात. किंवा दुसरं एम ए बार क्रॉस एन बी बार, एम ए बार क्रॉस एन बी बार. तर हे कसं असतं, तर एम एन आणि ए बार क्रॉस बी बार असतं. म्हणजे तुम्ही आधी एम नी ए ला गुणा म्हणजे एका स्केलरने एका वेक्टरला दुसऱ्या स्केलरने दुसऱ्या वेक्टरला गुणा आणि त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला. तर तोच क्रॉस प्रॉडक्ट कुणाचा येतो, तर ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला आणि त्याला एम एन नी गुणलं. तर या दोन्ही व्हेक्टरची व्हॅल्यू म्हणजे दोन्ही व्हेक्टर ते कसे असतात, तर सेम असतात. बघा पुढचा रिमार्क आहे आपला, आपल्याकडे 3 युनिट व्हेक्टर असतात, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. मग आय कॅप, जे कॅप आणि के कॅप कुठं असतात, तर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वरचे ते युनिट व्हेक्टर असतात. म्हणजे कसं, तर इथं हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. तर आय कॅप कुठं असेल,
या एक्स ऍक्सिस वरचा एक युनिट वेक्टर आहे, जे कॅप वाय ऍक्सिस वरचा एक युनिट वेक्टर आहे आणि के कॅप झेड ऍक्सिस वरचा युनिट वेक्टर आहे. मग आता बघा, आधी समजून घेऊ आपण. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. दिसताना ते जरी असे दिसत असले तरी हा अँगल किती असणार आहे, तर 90 असणार आहे. वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस यातला हा अँगल किती असणार आहे, 90 असणार आहे. पुन्हा हा जो अँगल आहे हा अँगल सुद्धा 90 असणार आहे, बरोबर ना. झेड ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस वरचा अँगल सुद्धा 90 असणार आहे. पटतंय ना. हा, मग आता बघा, I cap, J cap, K cap be the unit vector along x-axis, y-axis and z-axis. Now x-axis, y-axis, z-axis are perpendicular to each other. म्हणजे हे तिन्ही वेक्टर एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे काय होणार, I cap, J cap आणि K cap एकमेकांना परपेंडिक्युलर होतील. So I cap, J cap and K cap are perpendicular to each other. पटलं. हा, मग आता आपण काय करूया, तर I cap क्रॉस जे कॅप करूयात. आता क्रॉस प्रॉडक्ट हा आहे. आधी आपण आय कॅप डॉट आय कॅप काढूयात. त्याच वेक्टरचा त्याच वेक्टरशी डॉट प्रॉडक्ट क्रॉस प्रॉडक्ट काढूयात. डेफिनेशन काय सांगते, मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इनटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इनटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम इज 0. पटलं. इनटू एन कॅप. साइन 0 किती झाला, 0 झाला. दोन सेम वेक्टर आताच बघितलं आपण, ए बार क्रॉस ए बार किती असतो, 0 वेक्टर असतो. त्यामुळं हाची व्हॅल्यू सुद्धा 0 येणार. यातला अँगल किती झाला, 0 झाला. साइन 0 किती असतं, हे 0 असतं. त्यामुळे हा वेक्टर किती झाला, तर 0 वेक्टर झाला. परत जे कॅप क्रॉस जे कॅप किती येईल बघा बरं, मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप इंटू अँगल बिटवीन देम इज, दोन पॅरलल वेक्टर मधला अँगल झाला 0 इंटू एन कॅप. आता हे 0 झालं, त्यामुळे हे अख्खं काय झालं, तर 0 झालं. पुन्हा के कॅप क्रॉस के कॅप 0 बार येईल का बघा, म्हणजे आय कॅप काय मिळालं तुम्हाला रिझल्ट बघा, तर आय कॅप क्रॉस आय कॅप, पुन्हा जे कॅप क्रॉस जे कॅप आणि के कॅप क्रॉस के कॅप किती आला, तर 0 वेक्टर आला. बरोबर ना. डॉट मध्ये हे काय होतं आठवा, आय डॉट आय काय येतो, 1 येतो. जे डॉट जे 1 येतो. के डॉट के 1 येतो. तर क्रॉस मध्ये त्याची व्हॅल्यू किती झाली, तर 0 झाली. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल मध्ये हे आपल्याला सारखं लागतं. आता आय क्रॉस जे काढूयात. बघा बरं काय होईल, आय कॅप क्रॉस जे कॅप म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप इंटू अँगल बिटवीन देम. आय कॅप आणि जे कॅप मध्ये अँगल किती असेल बघा, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मधला अँगल किती झाला, 90 डिग्री झाला. म्हणजे आय कॅप आणि जे कॅप मधला अँगल सुद्धा 90 डिग्री होईल. सो दिस इज साइन 90. पटलं का. इंटू एन कॅप यातला अँगल किती आहे, 90 आहे. साइन 90 किती झालं, 1 झालं. याची व्हॅल्यू युनिट वेक्टर आहे, त्यामुळे आय कॅपचं मॅग्निट्यूड 1 झालं, जे कॅपचं 1 झालं, साइन 90 1 झालं आणि इंटू एन कॅप. आता एन कॅप कोण असतो आठवा, एन कॅप कोण असतो, तर आपण ज्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतलाय त्या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर असलेला युनिट वेक्टर असतो तो. बरोबर आहे ना. आपण कोणाचा वेक्टर घेतलाय, क्रॉस घेतलाय आय कॅप आणि जे कॅपचा. बरोबर आहे ना. हा, मग आता बघा, हा आय कॅप आणि जे कॅपचा परपेंडिक्युलर वेक्टर के कॅप असेल का, पटतंय का तुम्हाला. बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस असेल सपोज या बाजूचा. बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे का. हा, मग एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसला झेड ऍक्सिस कसा झाला, परपेंडिक्युलर झाला. पटलं ना. मग आय कॅप जे कॅप परपेंडिक्युलर आहे, आय कॅपला परपेंडिक्युलर के कॅप असेल का,
जे कॅपला परपेंडिक्युलर के कॅप असेल का? म्हणजे आपण काय केलं तर या एन कॅप जे येतं की नाही, हे एन कॅपच्या ऐवजी आपण इथं के कॅप लिहू शकतो. कारण के कॅप सुद्धा काय आय आणि जे कॅपला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आय क्रॉस जे किती आला? के कॅप आला. आता जे क्रॉस के करूया. जे कॅप क्रॉस के कॅप सेम व्हॅल्यू येणार बघा. मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ के कॅप इंटू अँगल बिटवीन देम किती येईल बघा बरं. हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. हा कुठला अँगल पाहिजे तुम्हाला? जे आणि के मधला किती असेल बघा बरं. इथं तुमचा जे कॅप आहे आणि हा के कॅप आहे. हा अँगल 90 असेल का? म्हणजे हे झालं साइन 90 इंटू एन कॅप. याची व्हॅल्यू 1 झाली, याची व्हॅल्यू 1 झाली, याची व्हॅल्यू 1 झाली. म्हणजे शिल्लक काय राहिला? एन कॅप राहिला. एन कॅप कोण असणार? तर जे कॅप आणि के कॅपला परपेंडिक्युलर असणार. मग जे कॅप आणि के कॅपला परपेंडिक्युलर कोण आहे बघा बरं आठवा. जे कॅप आणि के कॅपला परपेंडिक्युलर आय कॅप असेल का? असेल ना. म्हणजे हे झालं तुमचं आय कॅप. म्हणजे तुम्हाला काय मिळालं? जे कॅप क्रॉस के कॅप मिळाला आय कॅप. बरोबर आहे. पुन्हा के कॅप क्रॉस आय कॅप काढूया. डेफिनेशन तीच. मॅग्निट्यूड ऑफ के कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इंटू अँगल बिटवीन देम किती येईल बघा. झेड ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस मधला अँगल आला 90 इंटू एन कॅप. याची व्हॅल्यू 1 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे. हा शिल्लक काय आला? एन कॅप राहिला. एन कॅप कोण आहे? के कॅप आणि आय कॅपला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच झेड ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर कोण असतो? वाय ऍक्सिस. म्हणजे हा जे कॅप. म्हणजे याची व्हॅल्यू तुम्ही किती म्हणू शकता? तर जे कॅप. कोणाची बघा? के कॅप क्रॉस आय कॅप किती झाला? तर जे कॅप झाला. आता आपण लक्षात फॉर्म्युले कसे ठेवणार बघा. तर आपल्याकडे ऑर्डर ट्रिपलेट महत्वाची आहे. क्रॉस प्रॉडक्ट मध्ये ऑर्डर महत्वाची आहे. त्यामुळे आपल्याला मिळालं काय समजून घ्या. आय कॅप क्रॉस जे कॅप काय मिळाला? के कॅप मिळाला. तर जे कॅप क्रॉस के कॅप काय मिळाला? तर आय कॅप मिळाला. आणि के कॅप क्रॉस आय कॅप काय मिळाला? तर जे कॅप मिळाला. बघा आय नंतर जे, जे नंतर के, के नंतर आय, आय नंतर जे, जे नंतर के, के नंतर आय, आय नंतर जे. म्हणजे हे रोटेशनने फिरतोय. आय जे के, आय जे के, आय जे के. हे तर उलट्या डायरेक्शनने फिरवलं आपण. आय नंतर के, के नंतर जे. तर याचं साइन बदलणार आहे. ऑर्डर्ड ट्रिपलेट महत्वाची आहे. हा बघा आय मग जे, या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आला के. जे मग के, या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आला आय. के, के नंतर पुन्हा काय येणार? आय येणार. के नंतर आय, यांचा क्रॉस प्रॉडक्ट आला जे. आता याची ऑर्डर जर आपण बदलली, ऑर्डर बदलली म्हणजे हे दोघं इंटरचेंज केले. म्हणजे जे कॅप क्रॉस आय कॅप केलं तर तुम्हाला माहितीये क्रॉस प्रॉडक्ट कम्युटेटिव्ह नाही, त्याच्यामध्ये मायनसचा फरक पडतो. त्यामुळे याची व्हॅल्यू किती येणार? मायनस के कॅप होणार. हे बदललं. के कॅप क्रॉस जे कॅप केलं तर याची व्हॅल्यू किती येणार? मायनस आय कॅप होणार. पुन्हा आय कॅप क्रॉस के कॅप केलं तर याची व्हॅल्यू येणार मायनस जे कॅप. हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल सोडवताना आपल्याला हे लागतं. त्यामुळे हे नीट समजून घ्या. ऑर्डर्ड ट्रिपलेट महत्वाची आहे. आय नंतर काय आलं पाहिजे? जे आलं पाहिजे. जे नंतर के आलं पाहिजे. के नंतर परत आय आलं पाहिजे. कुठलेही दोन वेक्टर इंटरचेंज झाले, त्यांनी आपली जागा बदलली की इकडचं साइन बदलणार.
मार्क आहे बघा. जर दोन वेक्टर आपल्याला दिले, कुठले कुठले, तर ए बार इक्वल टू A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप आणि बी बार इक्वल टू B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप, असे हे दोन वेक्टर जर आपल्याला दिले तर यांचा डॉट प्रॉडक्ट सॉरी क्रॉस प्रॉडक्ट तुम्ही कसा घेतलाय, तर ए बार क्रॉस बी बार कसा लिहिला तुम्ही, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम इंटू एन कॅप. बरोबर. आता ही डेफिनेशन तुम्ही कधी वापरणार माहितीये, ज्यावेळेस तुम्हाला त्या दोन वेक्टर मधला अँगल माहित असेल त्यावेळेस. पण जर दोन वेक्टर मधला अँगल माहित नसेल तर ही डेफिनेशन वापरता येत नाही. मग दुसरी कुठली डेफिनेशन वापरायची, तर बघा ए बार क्रॉस बी बार आहे, म्हणजे ए बार किती आहे, A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप क्रॉस. आता मला जागा नाहीये, मला हे पाहिजे डायग्राम म्हणून मी खाली लिहिते. पुन्हा कोणाला B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप, म्हणजे या दोघांचा काय केला, क्रॉस प्रॉडक्ट घेतला. आणि याचं प्रूफ तुमच्या सिलेबस मध्ये नाही, तर याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला दिले की हे जर दोन सोडवले तर काय येतं, तर एक डिटर्मिनंट येतो बघा. आता डिटर्मिनंट आपल्याला सोडवता येतोच. त्या डिटर्मिनंटच्या पहिल्या रो मध्ये आहे आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. तर दुसऱ्या रो मध्ये हा पहिला वेक्टर लिहायचा, ऑर्डर अशीच ठेवायची, तुम्हाला आवडते म्हणून बदलायची नाही. पहिल्या रो मध्ये काय आलं, आय कॅप, जे कॅप, के कॅप. तर दुसऱ्या रो मध्ये हे जे पहिल्या वेक्टर आहे ना ए बार, त्याच्या आय कॅप, जे कॅप आणि के कॅपचे कोएफिशिएंट लिहायचे, म्हणजे A1, A2 आणि A3. तर तिसऱ्या रो मध्ये हा जो दुसरा वेक्टर आहे बी बार, त्याच्या आय कॅप, जे कॅप आणि के कॅपचे कोएफिशिएंट आले B1, B2 आणि B3. हे कसं आलं हे तुमच्या सिलेबस मध्ये दिलेलं नाही, डायरेक्ट त्याचं उत्तर दिलंय. यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला की हे येतं. ज्याला पाहिजे असेल त्यांनी मला विचारा, मी त्याला एक्सप्लेन करेल. लक्षात कसं ठेवलं, पहिल्या रोला आय कॅप, जे कॅप, के कॅप, दुसऱ्या रोला पहिल्या वेक्टरचे या पहिल्या वेक्टरचे आय जे के चे कोएफिशिएंट आणि तिसऱ्या रोला या दुसऱ्या वेक्टरचे आय जे के चे कोएफिशिएंट. मग हा डिटर्मिनंट सोडवला की आपल्याला एक वेक्टर मिळतो. हे नंबर असणार ना, A1, A2, A3, B1, B2, B3 हे नंबर असणार. मग हा वेक्टर जो सोडवला तर हे आपल्याला असं मिळेल काहीतरी, फॉर एक्झाम्पल 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप, हे असलं काहीतरी मिळेल. म्हणजे ए बार क्रॉस बी बार असं झालं. पुढच्या रिमार्क मधला पॉइंट आहे आपला अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स. या दोन वेक्टर मधला अँगल हा थिटा फाइंड करायचा आहे आपल्याला. मग हा थिटा किती असणार आहे, तर हा थिटा असतो 0 इज लेस दॅन इक्वल टू थिटा इज लेस दॅन पाय. हा अँगल तुमचा 0 आणि 0पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा लहान असतो. तो पाय मोठ नाही, आपण तो पाय म्हणला की तो परत 0 ला आणतो. मग ए बार क्रॉस बी बार किती होईल बघा, ए बार क्रॉस बी बार डेफिनेशन नुसार मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा इंटू एन कॅप. तर याचं मॅग्निट्यूड काढलं तर ते किती झालं, तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा आणि एन कॅप किती असणार, 1च असणार. त्यामुळं ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू एवढी येते. मग याच्यावरनं साइन थिटा किती झाला बघा बरं, साइन थिटा किती झाला बघा. साइन थिटाची तुमची व्हॅल्यू आली, हे दोन्ही उचलायचे आणि इकडे न्यायचे. सो मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. So angle between two vectors can be found by this formula. Sin theta equal to a bar cross b bar चं मॅग्निट्यूड भागिले त्या दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड. डॉट प्रॉडक्ट मध्ये सुद्धा असं आपण काढलंय, पण इथं काय आलं, कॉस आलंय. नीट आठवा, क्रॉस प्रॉडक्ट मध्ये साइन आहे तर डॉट मध्ये इथं कॉस आहे. हा तुमचा आहे अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स. पुढचा पॉइंट आहे जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ वेक्टर प्रॉडक्ट ऑफ ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बार या दोन वेक्टरच्या क्रॉस
वेक्टर प्रॉडक्टचं जॉमेट्रिकल मिनिंग म्हणजे नक्की ते डायग्रामच्या भाषेत नक्की काय असेल हे आपल्याला बघायचं. आता बघा, ए बार आणि बी बार हे दोन व्हेक्टर घेतले आणि हे दोन व्हेक्टर आपण असे एक पॅरलोग्राम काढूयात. बघा बरं, हा पॅरलोग्राम मी काढला. या पॅरलोग्रामच्या दोन ऍडजेसंट साइड्स म्हणजे एकाच पॉइंट मधून बाहेर पडलेले दोन व्हेक्टर आपण घेतले, ए बार आणि बी बार. दोन व्हेक्टर घेतले, ए बार आणि बी बार. ए बार आणि बी बार रिप्रेझेंट टू ऍडजेसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. एकाच पॉइंट मधून बाहेर पडणारे हे दोन व्हेक्टर आपण घेतले, ए बार आणि बी बार. मग आता हा बी बार असेल तर हा पण बी बार आहे, आपल्याला माहिती आहे पॅरलोग्राम नुसार. हा ए बार असेल तर हा पण ए बार असतो, आपल्याला हे माहितीये ना. मग आता या पॅरलोग्रामचा बेस म्हणजे पाया म्हणजे ही लांबी असेल, बरोबर आहे ना. सो बेस ऑफ पॅरलोग्राम किती झाला बघा बरं. बेस ऑफ पॅरलोग्राम इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार. पटलं का. ए बार जो व्हेक्टर आहे त्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड म्हणजे ही लेंथ असेल. आपण फार तर याला नावं देऊयात ए बी सी आणि डी. मग या पॅरलोग्रामचा बेस काय झाला तर लेंथ ए बी झाली आणि लेंथ ए बी म्हणजेच काय असेल तर ए बारचं मॅग्निट्यूड असेल, बरोबर. आता मला या पॅरलोग्रामची हाईट काढायची म्हणून मी काय केलं तर असा एक परपेंडिक्युलर टाकला. डी मधून खाली एक परपेंडिक्युलर टाकला म्हणजे हा अँगल 90 झाला ना. मग हा अँगल जर 90 असेल आपण म्हणूयात हा अँगल थीटा आहे. ए बार आणि बी बार मधला अँगल किती आहे तर थीटा आहे, झालं. मग आता ट्रायंगल बघा. आता हा आपण म्हणूयात की हा पॉइंट एम आहे, तर इन ट्रायंगल ए एम डी. कुठला ट्रायंगल घेतला ए एम डी. हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे आपल्याला साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट काढता येईल. तर यातलं सध्या आपण साइन काढूयात. काय येईल बघा बरं, साइन थीटा किंवा साइन ए. यातला साइन काय येईल बघा बरं, का असेल सम्मुख भुजा भागिले कर्ण म्हणजे डी एम भागिले कर्णाला एडी. पटलं का तुम्हाला. आणि एडी कोण आहे, लेंथ एडी म्हणजे बी बारचं मॅग्निट्यूड आहे ना. लेंथ एडी म्हणजे बी बारचं मॅग्निट्यूड आहे आणि हा डी एम म्हणजे त्या पॅरलोग्रामची हाईट आहे. म्हणजे डी एम किती आलं बघा तर डी एम म्हणजेच त्या पॅरलोग्रामची हाईट झाली, बरोबर. आणि ती किती आली तर या दोघांचा गुणाकार आला. किती, मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा आला. मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा आला. मग आता एरिया ऑफ पॅरलोग्राम काढायचा आहे मला. एरिया ऑफ पॅरलोग्राम किती येईल बघा. या पॅरलोग्रामचा एरिया काय असतो, बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. बेस किती आहे मॅग्निट्यूड ऑफ ए बार होतो आणि हाईट किती आहे मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा. आणि हे टोटल कॅल्क्युलेशन कशाचं आहे आठवा. हे टोटल कॅल्क्युलेशन आहे मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बारचं. कारण ए बार आणि बी बार या दोन ऍडजस्टंट साइड्स आहेत पॅरलोग्रामच्या की ज्यांनी एकमेकांशी केलेला अँगल किती आहे थीटा आहे. त्यामुळे हे काय झालं एरिया ऑफ पॅरलोग्राम हा किती झाला तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. म्हणजे ए बार क्रॉस बी बार च मॅग्निट्यूड आपल्याला काय दाखवतं तर एक पॅरलोग्राम असा आहे की ज्याचा दोन ऍडजस्टंट साइड्स आहेत ए बार आणि बी बार आणि त्याचा एरिया जर काढला तर तो एवढा येतो. कुणाचा पण येत नाही बरं का. हा ए बार आणि हा तुम्ही बी बार म्हटलं तर येणार नाही. तर हे तुमचे सगळे रिमार्क होते व्हेक्टर प्रॉडक्टचे. या सगळ्या रिमार्क वरून तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे. हे जरी सोपं वाटत असलं तरी हे पूर्ण लाईन प्लेन पर्यंत न्यायचंय बरं का आपल्याला. डॉट प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्ट हे सगळं जे आपण बघितलं, डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन अँगल्स, हे सगळं पुढच्या चॅप्टरला सुद्धा लागणार आहे लाईन आणि प्लेन मध्ये. त्यामुळं हे नीट समजून घ्या. हे समजलं नाही
तर पुढचं लाईन आणि प्लेन काही करणार नाही, कारण लाईन आणि प्लेन मध्ये आहे काय, डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन अँगल, यानेच लाईन आणि प्लेन भरलेला आहे. त्यामुळं हे नीट समजून घ्या. तर इथं आपली क्रॉस प्रॉडक्टची थेअरी संपली आहे. पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरची एक्झाम्पल बघणार आहे.